मित्रांनो, अनेक दिग्गज कलाकारांचं असं म्हणणं आहे की फिरोद्यासारखी स्पर्धा भारतात अन्यत्र कुठे नाही आहे. म्हणजे प्रत्यक्ष आशुतोष गोवारीकर 2005 साली या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केला आहे की यासारखी स्पर्धा मी पाहिली नाही कधी. एकाच वेळेस स्टेजवर नाट्य, नृत्य, संगीत आणि इतर कला या सगळ्यांचा संगम असणारी ही स्पर्धा अनोखी स्पर्धा आहे. तर आजच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राकडे आता आपण वळतोय. अशा प्रकारे पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र इथे संपतंय आणि आपण आता वळूया दुसऱ्या सत्राकडे. दुसऱ्या सत्रातलं पहिलं नाटक आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं द मिराज. मैंने बहुत ट्राई किया था डिजाइन की, ये नहीं सब कैंसिल कर दिया. फिर फाइनली हमने ये बनाया तो फिर सिलेक्ट हो गए. Select. अच्छा है. Which is the best part about your play, you think? In your opinion, कि music best था, कि dance best था? Everything was best. That's true. So good job, guys. Thank you so much. नमस्कार. फिरोद्या करंडक मधील आज पहिल्या दिवसातील दुसरं सत्रातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथील नाटकं आम्ही पाहिलं. या नाटकामधील खूप छान कलाकाराने त्यांचा सहभाग दर्शवला आहे आणि प्रत्येक कला ही त्यांनी प्रत्यक्षात दाखवली. म्हणजे प्रत्येक कला ही काहीतरी वेगळी दाखवून देते आणि वेगळा बोध प्रत्येक कलेतून आपल्याला दिसून येतो. त्याबद्दल धन्यवाद. सो आता आपण बघितलं द मिराज. ॲज द नेम सजेस्ट इट्स अबाउट इल्युजन. पण जे बघायला मिळालं तर खूपच आगळं वेगळं होतं. अँड द वे द कॉलेजेस इंट्रोड्यूस कल्चर इन देअर ड्रामॅटिक्स इज रिअली नाईस. खूप छान स्टोरी लाईन होती. आय थिंक द सेट्स वर अमेझिंग. द वे द सेट्स वर चेंज अगेन अँड अगेन, दॅट वॉज अमेझिंग, व्हेरी सीमलेस. तो आम्हाला तर सगळ्यांना तो प्रयोग खूपच आवडला आहे. नक्की तुम्हालाही आवडला असेल. लेट्स सी ते फायनल्सला जात आहे की नाही. दुसऱ्या सत्रातलं दुसरं नाटक MMCOE तर्फे दुग्गा एलो. आर्ट टीमचा आम्ही सगळं जे सेट होता ना तो स्वतः डिझाईन केला डिजिटली आणि मग कलर पॅलेट्स ते चूज करून स्वतः सगळं स्क्रॅचपासून बनवलं आहे. व्हेरी गुड. सो सगळे खूप हेल्पफुल होते आर्टसाठी. आमच्या प्रोसेसमध्ये आम्हाला खूप अडचणी आल्या. खरं तर खूप अडचणी आलेल्या आहेत प्रोसेसमध्ये. जेव्हा आम्ही करत होतो, जेव्हा सेट वगैरे बनवत होतो, लास्ट मोमेंटपर्यंत आम्ही सेट बनवलेला आहे. आणि आज जेव्हा तो सेट स्टेजवर होता ना, तेव्हा जे सगळ्यांच्या डोळ्यात दिसत होतं ना, त्याच्यामुळे आज नाटक झालं आहे फक्त. डान्सर्सबद्दल बोलेल मी. अख्खी डान्स टीम पूर्ण नवीन आहे. सगळे एकमेकांना फर्स्ट डेला ओळखत पण नव्हते, नावंसुद्धा लक्षात नव्हते. आज जो कुठला दिवस आहे त्यात सगळे इतके बॉन्ड झालेत. आणि नॉट ओन्ली म्हणजे फक्त डान्सर्स बरोबर नाही, पूर्ण टीम बरोबर ते इतके सुंदर बॉन्ड झाले की दे आर सिस्टर्स टू मी नाव. हॅलो एव्हरीवन. हे नाटक जे होतं MMCOE कॉलेजचं होतं, दुग्गा एलो. माझ्या भावाचं डिरेक्शन आहे. ओव्हरऑल नाटक खूप जास्त भारी होतं. म्हणजे तो फील आला, जो कोलकात्याचा फील आहे तो प्रॉपर त्याच्यामध्ये आला. अँड इट्स बेसिकली अ ट्रू बेस स्टोरी. नाटक निश्चितच खूपच छान होतं. नाटकामधली जी कॉम्प्लेक्सिटी होती ती छानपणे दाखवता आली, याचा विशेष आनंद आहे. कारण बरेच छोटे मोठे कॉम्पोनंट्स होते ते त्यांनी एकत्रितपणे जरा इंटिग्रेटेड केले. त्याबद्दल खूपच अतिशय स्तुत्य उपक्रम होता आणि खूपच छान नाटक होतं. सगळ्यांनी जीवापाड मेहनत घेतली, याचं विशेष कौतुक. धन्यवाद. सो आता आपण बघितलं दुग्गा एलो. फ्रॉम वॉट वी लर्न फ्रॉम द टीम, ये एक एक्चुअल रियल लाइफ स्टोरी पर आधारित है, बेस्ड ऑन कैलकाटा. So again, the way the culture has been brought into the story and in their dances and the music and in everything that they presented was really amazing. And we hope that all of these go to the finals. पहिल्या दिवसाचं आजचं शेवटचं नाटक सादर करत आहेत AISSMS जॉनी ऑन बोर्ड.
So we are from ASMS COE and our college has represented here for Firodia Karandak and they have done excellently superb job. या SSMचे जे काय हा प्रयोग झाला हा खूप सुंदर होता. मुलांनी खूप छान एफर्ट्स घेतलेले आहेत आणि खूप 2 ते 3 महिने त्यांनी जे काही मेहनत घेतली आहे त्याचं फळ आम्ही आज छान पाहिलं. आता आपण बघितलं जॉनी ऑन बोर्ड. त्यांनी अख्खा क्रूजच उभा केला स्टेजवर. म्हणजे मला तर सेट्स खूपच आवडले आणि खूप मिर्च मसाला ॲड करून बॉलिवूड स्टाईल डान्स सिक्वेन्सेस आणि यु नो पॅरल सीन्स हॅपनिंग ऑन स्टेज. खूप मजा आली आम्हाला बघायला. अँड देर वॉज अ लॉट ऑफ कॉमेडी, डार्क कॉमेडी इन द एंटायर प्ले जे होत गेलं. कॉमिक टायमिंग वॉज व्हेरी गुड. तर आम्हाला खूप आवडला हा प्रयोग पण. अँड लेट्स सी वेदर दे गो टू द फायनल्स ऑर नॉट. गुड लक टू द टीम.